मला खात्री आहे की सरसनाताई हेमाताईंनी बरेच मुद्दे मांडले असतील, त्यामुळे त्या सगळ्या मुद्द्यांची पुनरावृत्ती करण्याची आवश्यकता नाही। गेल्या 2-4 दिवसात नरेंद्र मोदी साहेब जरा जे अपेक्षित नाही अशा गोष्टी बोलायला लागले। राहुल गांधी हे गेले काही दिवस किंबहुना 2 वर्ष अडाणी आणि अंबानी यांच्या विरोधात बोलत आहेत आणि या देशातल्या सगळ्या व्यवस्था त्यांच्या मालकीच्या होत आहेत, याच्यावर लोकसभेपासून ऑब्जेक्शन घेत आहेत। लोकसभेत देखील त्यांनी ही भाषणं केलेली आहेत आणि त्यामुळे देशामध्ये हे दोघं श्रीमंत कसे झाले, हे दोघं श्रीमंत होण्याची कारणं या देशाचं सरकार त्यांच्या मागे आहे आणि या देशाचं सरकार त्यांच्या मागे असल्यामुळे यांचा नंबर भारतातल्या जगातल्या श्रीमंत 10 लोकांमध्ये लागला, अशा आशयाची ती भाषणं करतात। मी आणि मेहबूब शेख आम्ही साकोलीला भंडारा गोंदियाला गेलेलो, त्यावेळी पण त्यांनी हेच भाषण केलं। सतत त्यांच्या विरोधी ते बोलतायत, पण काल सकाळी मोदी साहेब असं म्हटले, या 2 उद्योगपतींच्याकडून काँग्रेस पक्षाने भरपूर माल घेतलेला आहे, टेम्पो भरून माल गेलेला आहे आणि हे काळं धन आहे, ते काळं धन त्यांनी त्याला दिलेलं आहे। आता देशाचा पंतप्रधान आहे, काळं धन त्यांच्या दोघांच्याकडे माहिती आहे, त्यांच्याकडे काळं धन आहे याची माहिती यांच्याकडे होती, मग त्यांच्याकडे ईडी जायला पाहिजे की नाही, त्या दोघांच्याकडे त्यांच्याकडे इन्कम टॅक्स जायला पाहिजे। त्यांना दिलेलं काळं धन, तुम्हाला दिलेलं पांढरं धन, याची व्याख्या तुम्ही कशी करू शकता, हा पहिला प्रश्न आहे। आणि म्हणून माझ्या मते भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू घालायला लागली। काल परवा आंबेजोगाईला येऊन त्यांनी भाषण केलं आणि ते म्हटले की मी जिवंत आहे तोपर्यंत आरक्षणाला धक्का लागणार नाही, कारण भारतीय जनतेला खात्री पटलेली आहे की हे पुन्हा सत्तेवर आली तर घटना बदलतील आणि घटना बदलली तर मात्र आपल्या सगळ्यांचीच आरक्षण जातील आणि त्यामुळं आतापर्यंतचे जे 3-4 राऊंड झाले मतदानाचे, त्या सर्व ठिकाणी भारतीय जनता पक्ष मागं पडलेला आहे। आणि म्हणून हे 2 मुद्दे आपण लक्षात घ्या। बजरंग बाप्पा यांना आपण पाठिंबा देतायच, पण सर्वसाधारण देशभर ही परिस्थिती आहे। देशात लोक भारतीय जनता पक्ष सोडून कोणालाही निवडून द्या म्हणते, कोणीही चालेल पण भाजपचा कमळ येता कामा नये, हा प्रयत्न देशभर आहे। आणि त्यामुळं त्या देशामध्ये आपल्या जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत सामान्य माणूस कसा भरडला गेलाय याची एक क्लिप तुम्हाला ऐकून दाखवतो। कुठे तो आल्यावर क्लिप लावू आपण, तो गेलाय कुठेतरी, त्याला बोलवा। सामान्य माणूस किती भरडला गेलाय, तुम्ही एकदा आज संध्याकाळी जाऊन निवांत अभ्यास करा। तुमच्या मोबाईल रिचार्जला पैसे किती लागायला लागले, पूर्वी 199 लागायचे, आता किती लागतात। तुमच्या खात्यावर जीएसटी 18% आहे, ₹1,00,000 कर टाकलं तर मोदी आणि एकनाथ शिंदेना मिळून, म्हणजे दोन्ही देशातल्या सरकारला आणि राज्यातल्या सरकारला मिळून 18,000 रुपये जातात। तुम्ही घर खर्च म्हणून 50,000 रुपयात घर चालवत असाल तर ₹1,00,000-1,25,000 रुपये आपले जीएसटी मध्ये वर्षभरात आपण सरकारला भरतो। पोराला दुचाकी घ्यायची असेल तर 28% त्याच्यावर जीएसटी, 28%। 4 चाकी घ्यायची असेल तर 28% कर आहे। त्यामुळं 2 लाखाची मोटरसायकल हौशेने एखाद्या मुलाने घेतली 2,56,000, पर रोड टॅक्स 11% वेगळा, परत सेस 2% वेगळा, ते 3 लाखापर्यंतच जाते मोटरसायकल।
म्हणजे सरकारची धन करायची आधी आणि मग आपण आपलं जगायचं, अशी देशामध्ये परिस्थिती आहे. तुमच्या अन्नावर टॅक्स आहे, तुमच्या पायावरच्या चपलेवर टॅक्स आहे. एक गोष्ट या देशामध्ये आता मुक्तपणाने मिळत नाही. आता सगळ्यावर कर आहे. त्यामुळे तुमच्या संसारातला बराच पैसा हा केंद्र आणि राज्य सरकारला जातो. त्यामुळे भाजपला मतं मागणाऱ्यांना तुम्ही पहिला प्रश्न विचारला पाहिजे की तुम्हाला आम्ही मत देण्याचं कारण काय. गॅस, डिझेल, मला माहिती खात्री आधीचे सगळे मुद्दे सक्सेनाने आणि पिंपळेताईंनी मांडले असतील. आमच्या सातपुते तुमचंही भाषण झालं ना, सगळ्यांनीच मांडले असतील. पण यामुळं तुमच्या खिशाला किती चाट बसली आहे. आता मला वाटतं ज्या अर्थी तुम्ही या सभेला आलात त्या अर्थी तुम्ही बजरंग बाप्पाला मतदान द्यायचं फिक्स आहे. तुमच्यात काही शंका घ्यायला गरज नाही. पण आता आपण घरटी जाऊन प्रचार करून मतदारांना सांगा, जो भाजपला मत देणार आहे त्याच्याच घरात जाऊन बसायचं. आपल्या घरात जाऊन टाइमपास करायचं नाही, चहा पी. जो विरोधात आहे, जो भाजपकडे मतदान करणार आहे, अशाच घरात जाऊन तुम्ही त्यांना आग्रहानं आपल्या बाजूने ओढायचा प्रयत्न करा. काही लोक वंचितच्या बाजूला काही मतं देण्याचा शक्यता आहे, देतील असं नाही पण शक्यता आहे. अशा घटकांना देखील तुम्ही जाऊन सांगितलं पाहिजे की आता मोदी घालवायला पहिली प्रायोरिटी आणि मोदींच्या भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी आपल्याला एकसंघ व्हायला पाहिजे. हे तुम्ही सगळ्यांनी त्या घटकांना सांगितलं पाहिजे. माझी आपणाला विनंती आहे की आपण सगळ्यांनी जरा थोडंसं व्यवस्थितपणानं काम केलं तर बजरंग बाप्पांचा विजय निश्चित आहे. पण विजय मला इथं सगळेच तरुण दिसत आहेत, म्हणजे 50च्या वर पुढचे कोणी दिसत नाही. म्हणजे सगळे तरुण मराठवाड्यातले आज बाहेर पडलेले आहेत आणि सगळ्या तरुणांनी मराठवाड्यात कमळ उगवणार नाही याची व्यवस्था करायचं ठरवलंय असं मला वाटतं. पश्चिम महाराष्ट्रात चांगला आवाज आहे. पश्चिम महाराष्ट्रात परवा 7 तारखेला मतदान झालं. एकाही ठिकाणी कमळ उगवेल असं मला वाटत नाही. आणि म्हणून तुम्हाला विचार करायला, आता वेळ कमी आहे त्यामुळं अजून तासभर बोललो असतो, मलाही पुढे जायचंय, तर विचार करायला एक क्लिप ऐका, मग मी त्याच्या पुढे बोलतो. आपलं नाव सुभाष ऑर्गनायझेशन पूर्ण होत आहे ना. वाटप केलं सरकार पीएम किसान योजनेचं लाभार्थी आहात ना. ओके ठीक आहे. दादा येणाऱ्या मंगळवारी 7 मेला महाराष्ट्रातील लोकसभेसाठी महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार सौ नेत्रावर न्यायाधीश पवारांच्या गडामध्ये प्रचंडा पक्षांच्या बहुमताने विजय करावा याची नोंद केली आणि तुमचा वेळ दिला तर धन्यवाद. हॅलो आता तुम्हाला काय बोलायचं होता.
आणि गुन्हे लागले आणि केस केली मोदीने आमच्या खिशात 2 लाख रुपये काढले 6,000 रुपये देऊन सांगा काय करायचे सांगा तुम्ही आता तुम्हाला लिस्ट काढली मोठी जाईल अहो मी आहे ना ते मेडिकल काय करत होतो 13,000 होतं त्या हप्त्याने 1,000 वगैरे म्हणून काय मागलं नाही ते म्हणजे ते गव्हर्नमेंटची कोणी जास्त ते सांगतात ते जीएसटी बीएसटी आलाय पहिले याला ठिकाणी जीएसटी नव्हता आता याला ठिकाणी जीएसटी आला तर ते हप्त्याला म्हणजे आमच्या पुन्हा आमच्या घेण्याचं काय होतंय ते दोन्ही मध्ये नाही आपण तोंड दाबून मुख्याचा मार तर मोदी साहेब झाले कोरोना मुख्याचा मार आहे लढावर झालंय आता काय तुम्ही परत म्हणताय मोदीला निवडून घ्या म्हणजे 10 वर्ष झालं आता चुकीच्या माणसाला सोबत येऊ त्यामुळे अडचणी झालेली आहे आता 10,000 नाही लागले काय 10,000 टाकले वाटतं अजून दिलेली बीच टाकून 10,000 घेतले त्याचे बोलणं काय सांगायचं तुम्हाला काय 10,000 माणूस येते काय बोललं त्यांना चालते मॅडम हा एक मतदार मुद्दा एवढाच घ्या की किती तोटा झाला हे त्यांना अभ्यास केलेला आहे तुम्ही देखील मतदारांना जाऊन पटवून सांगितलं पाहिजे की असे तोटे झालेले आहेत एवढा तोटा झालेला असताना पण जर परत मोदींना दिलं तर मोदी 18% टॅक्स 21% करेल 105चं पेट्रोल 115 करेल डिझेल 100च्या आत आहेत 105 110 वर जाईल गॅस 1500-2000 वर जाईल आणि मग 5 वर्ष आपल्याला काही करता येणार नाही त्यामुळे हीच वेळ आहे मोदींना बाजूला करायची भारतीय जनता पक्षाला बाजूला करायची त्यासाठी तुतारी वाजवणारा पुरुष तुतारी वाजवणारा माणूस याला आपण सगळ्यांनी मतदान करा मला पुढे जायचं त्यामुळे जास्त विषय मी करत नाही सक्षमाच्या भाषणानंतर कुणाचीच गरज नाही एवढं चांगलं भाषण ती जोरात करते त्यामुळे मी जास्त वेळ न बोलता आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद